नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्यानिमित्त नवनवीन भजन मी घेऊन आली आहे, तरी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। नागपंचमीची कहाणी। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोडी, कोणी आपल्या पंजोडी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यायास येईल असं म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला, त्या मुलीला नेण्याकरिता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला। पुढे त्यानं मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं तिला आपल्या वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला। आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं। पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोराची शेपटी भाजली। नागिन रागावली, तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचव। पुढं ती पूर्ववत आनंदात वागू लागली। एके दिवशी मुलाला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली। नागाची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली। आमची शेपट कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून हे तिच्या घरी गेले। नागपंचमीचा दिवस, हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। हे येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली। जवळ नागांना लाया, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लाडोबा पुडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला। मनात तीच विषय दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवतात, त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।